MBA एक सत्यकथा बेळगावच्या तरुणांसाठी आणि पालकांसाठी माहितीपूर्ण मार्गदर्शन. नमस्कार. बेळगावमधील सर्व तरुण मित्रांना आणि त्यांच्या पालकांना माझा मनापासून नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBA म्हणजेच मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या कोर्स विषयी काही महत्त्वाच्या आणि वास्तवदर्शक गोष्टी जाणून घेणार आहोत. जर तुम्ही किंवा तुमचं मूल MBA करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी MBA म्हणजे एक सोन्याचं भविष्य असं समजलं जायचं. चांगली नोकरी, मोठा पगार, कॉर्पोरेट आयुष्य हे सगळं स्वप्नासारखं वाटायचं. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बरेचसे MBA कॉलेजेस अत्यंत महागडे झालेत. तिथे शिकवलं जाणारं शिक्षण प्रत्यक्ष जगामध्ये किती उपयोगी पडतं यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. इंजिनिअरिंग झाल्यावर MBA करणं हे एक ट्रेंड झालंय, पण खरंच त्याची गरज आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. अंक सत्य सांगतात. गेल्या 5 वर्षात भारतात सुमारे 220 MBA कॉलेजेस बंद झाली आहेत, कारण त्या कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्याच नाहीत. कॉलेजेसना चांगली प्रतिष्ठा नाही, गुणवत्ता नाही, विद्यार्थ्यांनी खर्च केलेले लाखो रुपये वाया गेलेत. अमेरिकेतील टॉप MBA कॉलेजेस मधले विद्यार्थी देखील आज नोकरीसाठी झगडताना दिसतात. लिंक्डइन आणि Naukri.com सारख्या पोर्टल्सवर MBA पदवीधारकांसाठी असलेल्या नोकऱ्या प्रचंड कमी झाल्या आहेत. कंपन्यांना हवं काय आहे? आज कंपन्यांना फक्त डिग्रीधारक व्यक्ती नको आहेत. त्यांना हवे आहेत समस्या सोडवू शकणारे विद्यार्थी, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणारे, खऱ्या आयुष्यात काम करणारे. पण दुर्दैवाने आज अनेक MBA कॉलेजेसमध्ये हे कौशल्य शिकवलंच जात नाही. खर्चाचा विचार करा. 2018 मध्ये MBA कोर्स करण्यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च येत होता. आज तोच कोर्स 30 लाखांपर्यंत पोहोचलाय. पण शिकून झाल्यावर मिळणारा सरासरी पगार किती आहे? बहुतेक विद्यार्थ्यांना 40 ते 50 हजार रुपये महिना पगार मिळतो. म्हणजे 30 लाखांची गुंतवणूक आणि फक्त एवढाच परतावा. हा व्यावसायिक तोटा नाही का? MBA अजूनही फायदेशीर आहे का? तर मग MBA करणं अजूनही फायदेशीर आहे का? हो, पण फक्त काही विशेष परिस्थितीत. जर तुम्ही IIM किंवा तत्सम टॉप कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतला असेल, तुमच्याकडे मजबूत ॲल्युमनी नेटवर्क असेल, तुमच्या भविष्यासाठी स्पष्ट योजना आणि उद्दिष्ट असतील. नसल्यास तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, स्वतःचं काहीतरी नवीन सुरू करू शकता. कमी खर्चात वेगानं इतर कौशल्य शिकून नोकरी किंवा व्यवसाय करू शकता. डिग्री म्हणजे कौशल्य नव्हे. फक्त डिग्री असून उपयोग नाही. तुमच्याकडे खरं कौशल्य, अनुभव आणि समाधान देणारी क्षमता असावी लागते. समाज अजून MBA म्हणजे यश समजतो, पण कंपन्या फक्त तुमचं काम पाहतात, डिग्री नाही. यशस्वी होण्यासाठी विचारला जाणारा एकच प्रश्न, तुम्ही काहीतरी तयार करू शकता का? तुम्ही दिलेलं काम पूर्ण करू शकता का? जर याचं उत्तर नाही असेल तर तुमची डिग्री तुम्हाला वाचवू शकणार नाही. म्हणून बेळगाव मधील सर्व तरुणांनो आणि पालकांनो, MBA कोर्स संदर्भात निर्णय घेण्याआधी नीट माहिती घ्या. फक्त नावासाठी आणि हव्यासासाठी लाखो रुपये गुंतवू नका. तुमच्या आवडीनुसार, कौशल्यानुसार आणि ध्येयानुसार योग्य दिशा निवडा.